नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुमच्या खूप चांगला, सुखाच्या, आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातल्या उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार आहे. या 2 तासाच्या राहू कालात चुकूनही पूजा मांडू नका किंवा करू नका. जाणून घ्या या शुभ मुहूर्त लक्ष्मी, धन, संपत्ती, ऐश्वर्या घरात नांदेल. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवरून आवरते असे धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटलं जातं की या महिन्यातली गुरुवार देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांच्या घर स्वच्छ आणि पवित्र असतो, ज्या घरात कुटुंब, आनंद आणि चांगले वातावरण असतो, त्या घरी लक्ष्मीच्या वास्तव्य होतो. यांच्यासोबत तुमच्या घराचं मुख्य दार आणि अंगण, याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी. यांनी लक्ष्मी देवी प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारी घरात मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलाच्या ठसे काढावे किंवा लावावे शुभ मानलं जातं. असे केल्याने घरात धनाच्या देवी वास करत असते. बघता बघता मार्गशीर्ष महिना हा संपत देखील आलेली आहे आणि उद्या 18 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातली 4था गुरुवार आलेली आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातली हा शेवटचा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातली येणारे प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतो. या मार्गशीर्ष महिन्यात येणारा गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे मानलं जातं. मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानलं जातं, कारण ह्या महिना धन आणि ऐश्वर्य देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात येणारा प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. या दिवशी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचे आहे. या व्रताचे आपल्याला सांगत करायचे आहे. या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची विशेष महत्त्व असतो. आपल्याला घरामध्ये, कुटुंबामध्ये धनधान्य आणि समृद्धी मिळावे, कुटुंबातले सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे, या हेतून सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार ह्या व्रताच्या पालन केल्याने भक्तावर महालक्ष्मी कृपा राहते. याच्यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी होतो. मार्गशीर्ष हा महिना अतिशय फलदायी असून आपल्यावर श्री लक्ष्मीच्या कृपा हवा. तिने आपल्या घरात अखंड वास करावे, पैसे, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी श्री लक्ष्मीचे व्रत करतात. ह्या व्रत इतके प्रभावी मानलं जातं की व्रत केल्याने मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अष्टलक्ष्मी आशीर्वाद हा प्राप्त होतो. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे प्रत्येक गुरुवाराला एक विशेष महत्त्व असतो. प्रत्येक गुरुवारी आपण घरामध्ये महालक्ष्मीच्या व्रताच्या मांडणी करत असतो. लक्ष्मीच्या मनोभावे पूजा करत असतो. व्रतकथा देखील आपण वाचन असतो. परंतु प्रत्येक दिवशी असा एक ठराविक काळ असतो, अशी एक ठराविक वेळ असतो जी राहू काळाची मानली जातं. आणि म्हणूनच उद्या मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार राहू काल असणार आहे आणि म्हणून आपल्याला उद्या राहू कालात चुकूनही महालक्ष्मीच्या व्रताच्या पूजा मांडणी किंवा पूजा करायच्या नाही. तसेच या दिवशी पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणत्या वेळात पूजा करायची आहे, तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातली शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन कसे करावे, कोणत्या वेळात चुकूनही उद्यापन करू नये. त्याच्याबरोबर मार्गशीर्ष महिन्यातली 4 गुरुवारपैकी तुमच्या एखादी गुरुवार मासिक धर्म किंवा सूतक यामध्ये गेले असलं तर उद्यापन कसे करावे या नाही याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करून घ्या, विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा आणि हे कमेंटमध्ये श्री
माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. मार्गशीर्ष महिन्यात हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. गुरुवाराच्या व्रत, कलश स्थापना, तुळशी आणि विष्णूच्या पूजा केल्याने धनसमृद्धी आणि शांती मिळतो. इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे खूप महत्त्वाचे आणि शक्तिशाली मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवाराच्या व्रत करून भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक वाढ होतो आणि घरातला कलश देखील दूर होतात. जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावी व्रत करून महालक्ष्मीच्या पूजा केलं तर आपल्या जीवनातला सर्व समस्या, अडचणी, अडथळे दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतात. तसेच या व्रताने घरात नेहमी शांतता टिकून राहतो, कुटुंबाचे आरोग्य हे सुधारतो आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतो. तसेच घरातले मुलांच्या या जीवनातल्या समस्या जो आहेत तर त्या सुद्धा दूर होऊन त्यांना शिक्षणात यश मिळत असतो. पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात, म्हणजेच प्रत्येक कामात यश प्राप्त होतो. या मार्गशीर्ष महिन्यात दान केल्याने त्या दानाच्या दुप्पट पटीने फळ प्राप्त होतो. दान केल्याने सर्व प्रकारच्या ग्रहदोष, पितृदोष हे सुद्धा कमी होतात. या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला ग्रह शुक्र हा मजबूत होता आणि गुरुवार हा ग्रह हा आपल्या कामासंबंधित असतो. जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामधली उद्या शेवटची गुरुवार असल्याने घराच्या कलश जे आहे तर ते देखील पुसायचे नाही. स्त्रियांना केश देखील धुवायचे नाही. यामुळे तुम्ही बुधवारच्या दिवशीच फरशी जे आहे ते व्यवस्थितपणे पुसून काढायचे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला केस देखील बुधवारी धुवायचे आहे. आणि उद्या गुरुवारी फक्त आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे. यानंतर ना सात शृंगार करून आपल्या गुरुवाराच्या व्रताच्या पूजा मांडणीच्या आहे तर ती करायची आहे. कारण ज्या घरातली स्त्री आपल्या 7 शृंगार करून माता लक्ष्मीच्या पूजा करते त्या घरात माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद हा सौंदर्य राहतो. माता लक्ष्मी ज्या घराकडे आकर्षित होती. ह्या पूजा मांडणी तुम्ही गुरुवारी सकाळी करणार असेल तर 9:30 ते 10च्या अगोदर करायचे आहे आणि जर सकाळी शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा मांडणी करू शकता. महालक्ष्मीच्या व्रताच्या जी काही पूजा आहे तर ते तुम्ही करू शकता. तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातली शेवटची गुरुवार आहे. या दिवशी आपण जे या व्रताच्या सांगत घाल म्हणजेच उद्यापन करणार आहोत. आता प्रत्येकाच्या कितीही नाही म्हटलं तरी 4 गुरुवारपैकी एखादी गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल किंवा काही अडचणी आल्या असेल किंवा सुतक वगैरे आले असलं तर एखादी गुरुवार हा आपला नक्कीच गेला असलं तर मग ते 4था गुरुवारी उद्यापन करायचे का हा प्रश्न सर्व महिलांना पडलेली असतो. तर पहा, जर तुमच्या पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा या 3 पैकी एखादी गुरुवार गेले असलं तरीही तुम्ही 4था गुरुवारी उद्यापन करू शकता. जर काही कारणाने उद्या 4था गुरुवारी तुम्हाला काही अडचणी असेल तर मासिक धर्म असेल तर घरामध्ये एखादी दुसरी व्यक्ती
स्त्री असेल तर मुलगी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा करून उद्यापन जे आहे तर करून घेऊ शकता. जर शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या पौष महिन्यामध्ये येणारे पहिला गुरुवारी एक गुरुवाराचं व्रत करायचं आहे आणि तो दिवशी तुम्हाला उद्यापन जो आहे ते करायचे आहे. आता उद्यापन करण्यासाठी किती सवासणी तुम्हाला आमंत्रण करायचे आहे तर बघा, जर तुम्हाला 7 सवासणी भेटलं तर 7 सवासणीला तुम्ही घरी बोलवायचे आहे. त्यांनी हळदी कुंकू लावून एक व्रत पुस्तक जे आहे तर ते त्यांना द्यायचे आहे. त्यांच्याबरोबर तुम्हाला थोडासा तांदूळ, एक केळी जे आहे तर ते सुद्धा द्यायचे आहे. त्यांना नमस्कार करायचे आहे आणि थोडासा दूध आहे तर ते त्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे. किंवा तुम्ही प्रसादासाठी खीर बनवला असला तर देखील तुम्ही सवासिनीला देऊ शकता. परंतु चुकूनही आपल्या घरातून काही खाता न पिता तुम्हाला घरातून कोणत्याही सवासिनीला स्त्रियांना जाऊन द्यायच्या नाही. त्यांच्याबरोबर जर तुम्हाला 7 सवासिनी स्त्री नाही भेटली तर तुम्ही एक सवासिनीला घरी बोलवायचं तर सुद्धा चालते. 2-3 जितक्या सवासिनी तुम्हाला भेटतील तितकेच तुम्ही घरी बोलवू शकता. आता पहा, काही घरात सवासिनी महिलाच्या नसतात, फक्त एखादी विधवा स्त्री असती. तर असे विधवा स्त्रियांना मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवाराच्या व्रत करावे का आणि यांच्या उद्यापन करावे का? माता अशी प्रश्न पडलेले असते, अनेकांनी पडत असतो. पहा, विधवा स्त्री सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवाराच्या व्रत करतात. ती एक स्त्री आहे आणि ती स्त्री सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून कोणतेही भेदभाव तुम्ही न करता विधवा स्त्री देखील कार्तिक महिन्यातली गुरुवाराच्या उद्यापन करायला आहे. त्यांना इतर सवासिनी महिलांनी घरी बोलवून जास्तीत एखादी सवासिनी स्त्रीला इतका सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू लावायच्या सांगून त्यांना मानपान करायच्या सांगावे आणि उद्यापन करावे. तसेच उद्यापन हे नक्की उद्या कोणत्या वेळामध्ये करायचे आहे तर पहा, उद्या तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 पर्यंत केलं तर ते अतिशय उत्तम राहील. कारण जी वेळ असतो ना ती आपल्या घराच्या लक्ष्मी येण्याचा वेळ असतो. तुम्ही संध्याकाळीच्या वेळेला असतो आणि या वेळेला सवासिनी स्त्रियांना आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येत असतात आणि त्या वेळामध्ये तुम्हाला शक्य झालं तर त्यांना वेळामध्ये तुम्ही हळदी कुंकू जे आहे ते करण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु त्या वेळामध्ये नाही शक्य झालं तर त्यांच्या अगोदर तुम्ही 3-4 वाजता देखील करू शकता. परंतु उद्यापन करायच्या जे शुभ मुहूर्त आहे ते सायंकाळी 6 वाजल्यापासून 9:30 पर्यंत असणार आहे. प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असतो ना, राहू काल असतो आणि राहू काल हे अत्यंत अशुभ मानलं जातो. या राहू काळामध्ये चुकूनही पूजा आहे तर ती आपल्याला करायचा नसतो. किंवा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराच्या पूजा मांडणी असतो तर ते सुद्धा आपल्याला राहू कालामध्ये करायचा नसतो. कारण पौराणिक कथेनुसार राहू काल हा एक शाप आहे जो सूर्याला गिळतो आणि त्यामुळे ग्रहण निर्माण होतो. राहू काळ हा अशुभ मानला जातो. या वाईटांशी राहू काल संबंधित हे आणि म्हणून ज्योतिषशास्त्र अनुसार राहू कालामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार पूजा मांडणी तर ती सुद्धा करू नये. म्हणून उद्या शेवटचा 4था गुरुवार राहू काल हा कधी आणि शुभ मुहूर्त कधी आहे, यांच्याबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी राहू काल जे असणार आहे तर ते 1:35 पासून ते दुपारी 2:53 पर्यंत साधारण 1.5 तासाचा हा राहू काल जे आहे तर ते असणार आहे. आणि या कालामध्ये आपल्याला चुकूनही हा पूजा आहे तर ती मांडणी करायची, पूजा सुद्धा नाही करायची. त्यांच्याबरोबर ह्या
दिवशी जर तुम्हाला पूजा सकाळीच करायची असेल तर तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजण्याच्या आत तुम्ही ह्या पूजा मांडू शकता. कारण 12च्या नंतर सुद्धा आपण कोणतेही धार्मिक विधी करत नाही. हा दिवसाच्या सकाळचा मुहूर्त असणार आहे. सकाळी 8 वाजून 25 मिनिटापासून ते 10 वाजून 13 मिनिटापर्यंत हा उत्तम आहे. या वेळामध्ये तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा जी आहे तर ती करू शकता. नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी केलं तर सुद्धा चालेल. सायंकाळी तुम्ही पूजा मांडणी करणार असेल तर 6 वाजेपासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा मांडणी करू शकता. कारण या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी यायचा वेळ असतो आणि तिने संजेच्या वेळेला असते. म्हणून या वेळामध्ये तुम्ही पूजा मांडणी केलं तर सुद्धा चालतो. परंतु राहू कालामध्ये आपण कोणतेही पूजा केलं तर त्याच्या पूजेच्या सेवेचं आपल्याला कोणतेही फळ जो आहे तर ते मिळत नाही. ह्या उलट आपल्याला याचे अनेक वाईट परिणाम जो आहे ते सुद्धा भोगावं असतात. आणि म्हणून चुकूनही तुम्हाला उद्या राहू कालामध्ये मार्गशीर्ष महिना 4था गुरुवारच्या पूजा मांडणी किंवा पूजा करायच्या नाही. या माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.